नमस्कार. चला तर मग आज आपण पाहणार आहोत अतिशय साध्या सोप्या पद्धतीने खमंग आणि चवदार असा कोबीचा पराठा. बरीचशी लहान मुलं कोबीची भाजी चपाती खात नाहीत, तर अशा पद्धतीने कोबीचा पराठा बनवून दिला तर न खाणारे सुद्धा खूप आवडीने खातील. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वप्रथम मी या ठिकाणी एक प्लेट घेतलेली आहे. आता आपण पराठा बनवण्यासाठी पीठ मळून घेणार आहोत. त्यासाठी मी या ठिकाणी 2 वाटी गव्हाचे पीठ जे आहे ते चाळून घेतलेले आहे. या ठिकाणी आपल्याला फक्त गव्हाचेच पीठ न वापरता त्यामध्ये आपल्याला बेसन पीठही वापरायचं आहे. मी या ठिकाणी 2 वाटी गव्हाच्या पिठासाठी या ठिकाणी 3 चमचे बेसन पीठ वापरलेलं आहे. नाश्त्याच्या चमच्याने 3 चमचे बेसन पीठ टाकून घ्यायचं आहे. पाव चमचा हळदी पावडर टाकून घ्यायची आहे. 1 चमचा मीठ टाकून घेतलेला आहे आणि 1 चमचा धने पावडर टाकून घेतलेला आहे. 1 चमचा गरम मसाला आणि त्याचबरोबर आपण यामध्ये 1 चमचा लाल तिखट टाकून घेतलेला आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही हिरवी मिरची वापरू शकता. 1 चमचा अद्रक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट टाकून घेतलेली आहे आणि 1 चमचा ओवा हातावरती क्रश करून टाकून घेतलेला आहे. ओवा अवश्य घाला, त्यामुळे पराठ्याला चव खूप छान येते. त्यामध्ये आता मी या ठिकाणी बारीक कट करून घेतलेला कोबी टाकून घेतलेला आहे. या ठिकाणी मी कोबी अगोदर धुवून नंतर बारीक असा कट करून घेतलेला आहे. कोबी टाकून आपल्याला व्यवस्थित असं पीठ मळून घ्यायचं आहे, म्हणजे कोबीला स्वतःचं पाणी सुटतं. त्यामुळे आपल्याला अगोदर कोबी पूर्णपणे पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी थोडं थोडं पाणी टाकून पीठ जे आहे ते छान असं मऊसूत मळून घ्यायचं आहे. पीठ व्यवस्थित मळलं तरच आपले पराठे जे आहेत ते खुसखुशीत आणि छान असे तयार होतात. त्यामुळे पीठ जे आहे ते आपल्याला अगोदर छान असं मळून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मी या ठिकाणी पीठ जे आहे ते मळून घेतलेलं आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही त्यावरती थोडंसं तेलही लावून ठेवू शकता. आता आपण पराठे बनवून घेऊया. त्यासाठी मी या ठिकाणी पोळपाट घेऊन पिठातील छोटासा गोळा घेऊन लगेच कोरड्या पिठामध्ये बुडवून आपल्याला चपाती ज्या पद्धतीने बनवतो त्याच पद्धतीने आपल्याला हलक्या हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे आणि वरतून थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. पीठ जे आहे ते आपल्याला कोरडं पीठ त्यावरती टाकून घ्यायचं आहे. परत आणखीन एक वेळेस आपल्याला घडी करून तशा ज्या पद्धतीने आपण चपाती बनवतो त्याच पद्धतीने या ठिकाणी आपल्याला पराठाही बनवून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने घडीचा पराठा बनवला छान असा फुगला जातो आणि खुसखुशीत तयार होतो. हे पहा, अशा पद्धतीने मी या ठिकाणी पराठा तयार करून घेतलेला आहे. आता आपण पराठा शेकून घेऊया. त्यासाठी मी या ठिकाणी गॅसवरती तवा ठेवून त्यावरती थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे. तवा व्यवस्थित गरम करून घ्यायचा आहे. तवा पूर्णपणे व्यवस्थित गरम झाल्यानंतरच आपल्याला त्यावरती पराठा टाकून घ्यायचा आहे. एका बाजूने पराठा छान असा शेकून झाल्याच्या नंतर आपल्याला दुसऱ्या बाजूने पलटून घ्यायचा आहे. हा पराठा आपल्याला दोन्ही साईडने अलटून पलटून छान असा खरपूस भाजून घ्यायचा आहे. या ठिकाणी आपल्याला लगेच पराठ्याला तेल न लावता थोडा वेळ आपल्याला पराठा शेकून झाल्याच्या नंतर त्याला तेल लावून घ्यायचं आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तेल किंवा तूप लावू शकता. मी या ठिकाणी तेलाचा वापर केलेला आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही या ठिकाणी बटरही वापरू शकता. हे पहा, या ठिकाणी आपला पराठा किती छान असा तयार झालेला आहे. दोन्ही बाजूने या ठिकाणी मी पराठा जो आहे तो छान असा शेकून घेतलेला आहे. अशाच पद्धतीने सर्व पराठे मी या ठिकाणी तयार करून घेतलेले आहेत. अतिशय कमीत कमी वेळेमध्ये आणि कमीत कमी साहित्यामध्ये या ठिकाणी आपले कोबीचे पराठे तयार झालेले आहेत. सकाळच्या गडबडीत लहान मुलांच्या डब्यासाठी झटपट तुम्ही अशा पद्धतीचे कोबीचे पराठे बनवून देऊ शकता. अतिशय झटपट आणि कमीत कमी साहित्यामध्ये तयार होतात आणि शरीरासाठी खूपच फायदेशीर ठरतात कोबीचे पराठे. ही आजची कोबीच्या पराठ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल